परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवंच कल्पतरु कैलाशपति भूत भावन परम पावन भूतनाथ आदिनाथ दीनानाथ भगवान भोलेनाथाची वाङ्मय प्रति मूर्ती माय बापाओ शिव महापुराण कथा ब्रह्मीभूत संत श्री पूजनीय श्री बाळाबाबा ढगे आणि तसंच महावैष्णव ज्ञानोबारायांच्या कृपेने चालत असणारा हा ज्ञानयज्ञ सोहळा ज्ञानयज्ञ सोहळ्यातील आजचा तिसरा दिवस आहे। भगवान भोलेनाथाच्या स्तुती करता आपण सर्वजण एकीभूत आहोत। कालपर्यंत आपण जी कथा श्रवण केली ती जवळजवळ महात्म्य कथाच होती। शिव महापुराण कथा ही 11 दिवसाचा विधी आहे बरं का, लक्षात घ्या। आणि तो आपल्याला अवघ्या 5 दिवसात सांगायचा। आणि 24,000 वर्तमानामध्ये ज्या कथा गायल्या जातात त्या सर्व कथांमध्ये शिव महापुराण ग्रंथच एक असा मोठा ग्रंथ आहे की ज्याचे स्तुती गाता गाता माय बापा आपण फारशा श्लोकांना स्पर्श करत नाही। काल भगवत कृपेने 4-5 श्लोकांवरती आपण थोडंसं प्रयत्न केला बोलायचा। त्या पुढची कथा आपण आज घेतोय। भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णू नारायण ज्यावेळेस भोलेनाथाच्या शरणागतीमध्ये आले त्यावेळेला माय बापाओ तसं पाहता ब्रह्मदेवाला अहंकार झाला पण जागृत विष्णू भगवंताचा केलं त्यांनी। काही लोक असे म्हणतात बरं का, जिवंत असणाऱ्या मायबापाकडे बघत नाहीत कोणी आणि मायबाप मेल्यानंतर जुगलबंदी चालते भावा भावांमध्ये। मी मोठी पुण्यतिथी घालतो का तू? आश्चर्य वाटेल, दोघा भावांनी वेगवेगळ्या 2 पुण्यतिथ्या घातल्या। मी म्हणलं भाग्यवान आहे बाप, मेल्यावर त्याच्या 2-2 पुण्यतिथ्या। कीर्तन संपल्यावर एकानं सांगितलं तळपत मेला बाप, एकही नव्हता म्हणले जवळ। बाप अहंकार हा ब्रह्मदेवाला झाला। ब्रह्मदेवाला झालेल्या अहंकारातून ब्रह्मदेवाला मुक्त करण्याकरता या ठिकाणी भगवान भोलेनाथ पंचाक्षरी मंत्र गाण्याकरता त्यांना सांगतायत नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय।
हे बघा, हा जो अहंकार आहे ना, हा तुम्हाला क्रोधाकडे प्रथम नेतो. मत्सर, द्वेष, दंभ यांना मायबाप जन्माला घालतो. बघा ना, ज्यांना इच्छा नसते भांडे घासायचे त्यांना सांगितलं की हे असंच आवाज येतो. म्हणजे क्रोध भयंकर असतो, बेकार. एखाद्या बाईला इच्छा नसताना जर घागर दिली, पाणी भरून आण का 2 ठिकाणी घागर पडती म्हणे. घागरही तिची, रागही तिचा आणि नुकसानही तिचंच. मायबाप ज्या वेळेला पंचानन भगवंताला म्हणवलं जातं, एकानन दशानन पंचानन राशी. पंचानन आहेत बर का, लक्षात घ्या. देवादिकांमध्ये पंचानन म्हणून भगवंताला का ओळखलं जातं, तर त्यांनी ही भांडण मिटवले 2 मोठ्या देवतांची. कोणाची हिंमत नव्हती त्यांच्या पुढे जायची. जळून खाक राख होतील अशी भीती माई बापाव. ब्रह्मदेव आणि विष्णू नारायणाचं हे जे भांडण आहे मिटवणारे पंचानन, ज्या वेळेला नमः शिवायचा जप ब्रह्मदेव करतायत, पंचानन भगवंताला ओळखल्या जात आहे. ती जे शिवज्योत प्रगटली होती, ज्या दिवशी प्रगटली होती त्याच दिवसाला शिवरात्री असं मायबापाव महात्म्य प्राप्त झालं. त्या दिवशी भगवंताचं प्रागट्य आहे. तसं तर याचा जन्मही नाही आणि याचं मरणही नाही. अजन्मतत्व भगवान भोलेनाथ आहेत. पण विशेष मायबापा बघा, कुठल्याही कॅलेंडरला पंचांगणामध्ये तुम्हाला रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आदी सापडेल, पण भगवान भोलेनाथाची जयंती कुठेच नाही सापडणार. अजन्मतत्व आहेत भगवान भोलेनाथ. कसं सापडेल गगनातील मायबापा अंत त्या ज्योतीचा. सूर्यनारायण भगवान 7 कोटी किलोमीटर दूर आहेत. तसा आता शास्त्रज्ञांनी त्याच्या पुढचा शोध लावला, पण हे पूर्वीपासून आमच्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. 7 कोटी किलोमीटर एवढा लांब आहे. हा, आणि चंद्र मायबापा 2.5 लाख किलोमीटर दूर सांगितलेला आहे. आणि शुक्र मंगळ तारा त्यापेक्षा दूर मायबापा. ब्रह्मदेवाचं मानमर्दन झालं, अहंकार प्रगटलेला मायबापा. गौ मातेला श्राप, केतकीच्या फुलाला मायबापा भगवंत तिच्यावरती रुष्ट झाले. पंचानन भगवंताला कोणत्या नावाने ओळखलं जातं? उत्पत्ती नाम ब्रह्मा, विष्णू पालन करता आणि रुद्र संहार करता हे आहेतच. पण भगवान भोलेनाथाला पंचानंद जे स्वरूप प्राप्त झालं ते पहिलं नाव आहे रुद्र, दुसरं नाव आहे शिव, तिसरं नाव आहे महेश्वर, चौथं नाव आहे ब्रह्मा आणि 5वं नाव आहे विष्णू. आता याच्यातूनच सृष्टीचं कसं प्रागट्य झालं लक्षात घ्या. रुद्रनाम संहार, शिवनाम तिरोधान, महेश्वर नाम अनुग्रह, विष्णू नाम पालन आणि ब्रह्मा नाम जन्म. याच्यामध्ये रुद्र माने अग्नी, शिव माने आकाश, महेश्वर माने वायू, ब्रह्मा माने पृथ्वी
आणि विष्णू माने जल माय बाप्पा असं पंचानन स्वरूप भगवंताचं सांगितलेलं आहे. भगवान भोलेनाथाला पंचमुखाचं माय बाप्पा दर्शन या ठिकाणी सर्वांना प्राप्त होते. आता जे सृष्टी प्रागट्य झालं त्याच्यामध्ये सर्वप्रथम सर्वांना एक नाद ध्वनी श्रवणाला भेटला आणि तो नाद ध्वनी म्हणजे ज्याला प्रणव अक्षर असं म्हणतात, ओम. आता ओम जे वाक्य आहे याच्यामध्ये सुद्धा पंचस्वरूप भगवंताचे आपल्याला दिसून येतात. 5 मात्रा सांगितलेल्या आहेत. याच्या 5 मात्रा म्हणजे अ, उ, म, चंद्राकार आणि त्याच्यावर असणारं मायबापा तो बिंदू. आता हे कसं सांगितलेलं आहे ते, पिंडीच्या उत्तर मुखाला अ, दक्षिण मुखाला म, पृथ्वीच्या आदी मायबापा हा प्रणव अक्षर या ठिकाणी प्रगटला. 108 करोड शिवनाम जो गाईल त्याला भगवान भोलेनाथ दर्शन देतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर मायबापा शिवपंचाक्षरी मंत्र या ठिकाणी प्रगटतोय. सर्व मंत्रांचं आद्य स्वरूप मायबापा नमः शिवाय सांगितलंय. नमः शिवाय सर्वश्रेष्ठ मंत्र मानला जातो. शिवपिंडीच्या उत्तर मुखाला ना, पश्चिम मुखाला म, दक्षिण मुखाला शी, पूर्व मुखाला व आणि ऊर्ध्व य असं मायबापा संपूर्ण आपल्याला दर्शन घडतंय. भोळे बाबा ज्या वेळेला याचं दर्शन देत आहेत सर्वांना मायबापा हा मंत्र आणि याच नमः शिवाय मंत्रामधनं गायत्री मंत्र प्रगटतायत. गायत्री मंत्र म्हणजे मायबापा ज्या गायत्रीमधनं अनेक लाखो करोडो मंत्र प्रगटतात. तसं पाहता देवी गायत्री सर्वांनाच माहिती आहे. वासुदेव गायत्री सुद्धा तुम्ही भागवतामध्ये ऐकलं असेल, पण नमः शिवायच गायत्री आहे मायबापा, लक्षात घ्या. जो मंत्र गायल्यानंतर सर्व मंत्र गायल्याचं सर्व सिद्धी प्राप्त होण्याची संभावना. तुम्ही जे मनवांचित फल पाहावे कष्ट मिटे तन, जे तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्हाला प्राप्त होईल या मंत्राच्या जापानं. वेद सुद्धा मायबापा या गायत्री पासून प्रगटले. वेदांचं मायबापा वेदांपासून करोडो मंत्र प्रगटतात. ब्रह्माजींना जो नमः शिवाय मंत्र दिला त्याचा जप ब्रह्माजी करतायत आणि ब्रह्माजींनी मायबापा आपलं संपूर्ण शरीरच भगवंताला अर्पण केलं. यानंतर मूर्ती स्थापना कशी करावी, भस्माचं महात्म्य आदी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी थोडंसं आज घाई करतोय कारण उद्याचा आणि परवाचाच दिवस आपल्या हातामध्ये आहे. आज 3रा दिवस आहे, 5 दिवसाचीच कथा होणार आहे. त्यासाठी मागच्या वर्षी घाई खूप केली पण झालं नाही. सूतजींना ज्यावेळेस नंदीश्वर भगवान भेटतायत त्यांनी मायबापा सूतजींच्या प्रश्नाचं उत्तर जे दिलं त्याच माध्यमातून ब्रह्मा या ठिकाणी आपल्याला संतुष्ट करतायत. मायबाप काही वेळा काय होतं, भगवंत आपण अशा विशिष्ट ठिकाणी गेलं का आपल्याला अनुभूती होते बरं का, भगवंताच्या दर्शनाचा अनुभव प्राप्त होतो, आनंद भेटतो. खरं पाहता सर्व व्यापक आहे, पण तिथं गेल्यानंतरच का आपल्याला तो सुख समाधानाचा अनुभव होतो. त्याचं कारण असं की तिथं गेल्यानंतर ज्या नेत्रानं आपण त्या भगवंताला पाहतो त्या नेत्रांनी पाहिल्यानंतर सर्व इंद्रिय सुखावले जातात. बऱ्याच लोकांना बघा ना, घरामध्ये 40-40 हजाराची गादी असते पण झोप येत नाही. इथं बसता क्षणी झोप येते हो. कायला काय कमाल, 4-4 गोळ्या खातात झोपेच्या, तिथं झोप येत नाही. पण इथं बसता क्षणी का,
मायबापा सर्व इंद्रिय सुखावले जातात, देह शीतळतेकडे जातो आणि आपल्याला मायबापा थोडंसं हे होतं, स्थूलता येते देहाला आणि झोप लागते माणसाला. त्यासाठी सावधान बसलं पाहिजे. आणि या ठिकाणी मूर्तीची जी स्थापना सांगितलेली आहे, मूर्तीची स्थापना करत असताना मायबापा सर्वात महत्वाचं सांगितलंय. किती केलं तर ज्याची मूर्ती बनते त्याला अगोदर पाषाण म्हणलं जातं. काय? कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर ज्या आकाराचा भगवंत आपल्या समोर उभा आहे त्याचं नाव आपण तिथं घेतो, नाही का? मग ते पिंड असेल तर भोले बाबा म्हणतो, कन्हैयाची मूर्ती असेल किंवा मायबापा पांडुरंगाची मूर्ती असेल, दत्तात्रयाची मूर्ती असेल, देव हा अनेक स्वरूपात आहे, पण सर्वा मागे एकच पाषाण आहे. पाषाण म्हणतो बरं का, लक्षात घ्या, माफ कराल मायबाप, तुम्हाला कळण्यासाठी म्हणून म्हणावं लागतं. बरं, मंदिर जर बांधायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे की आपल्या भक्तीमागे स्वार्थ नसावा. स्वार्थ नसेल तर ते मंदिर बनेल. खरं पाहता देह सुद्धा काय आहे, मंदिरच आहे. आणि आत्मा कोण आहे? पांडुरंग आहे साक्षात. पंढरपूर म्हणतात देहाला, नाही का? तुम्ही अभंग ऐकला असेल, काया ही पंढरी आत्मा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा काय आहे ना, मला हे आज तिसरा दिवस आहे, हे भजन रोज आठवते. कोणी हिम्मत करणार नाही की मी पवित्र मनाचा आणि तनाचा आहे. कोणीच हिम्मत करू शकत नाही. विटाळलेलं शरीर माय बापा, पण शुद्ध भाव तेव्हा प्रगटतो जेव्हा हृदयातला राम दर्शन देतो, हृदयातला भगवंत शिव दर्शन देतो. मायबाप तसं पाहिलं तर शिवमाया विमोहिता माऊलींची ओवी फार गोडे. धरणी वायू लागता स्मरण तुटे तत्वता, ओळखू लागे माता पिता कुहुम कुहुम रडी. कोण कोणासाठी रडतो आपण? ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे,
हा माझा भाऊ आहे, जगासाठी आपण रडतो माय बाप्पा. आणि जास्त रडणारे तुम्ही. लय माया, सगळ्यांप्रती माया माय बाप्पा. कधीतरी स्वतःवर एकदा माया करा. काय म्हणतो, लय माया. ती माया रडवते माय बाप्पा. संतांपाशी तिचं काही चालत नाही. बरं, माया का रडवते? तर इथे माय बाप्पा ममत्वाला आपण जास्त प्राधान्य देतो म्हणून माया रडवते. मग मायेपासून जर वेगळं व्हायचं असेल, ममत्वापासून वेगळं व्हायचं असेल, तर माणसाने पहिला मंत्र हा ध्यानात घ्यायचा, मी नाही, एवढंच ध्यानात ठेवायचं. काय? आता तुमच्यापैकी सर्वांना हा प्रश्न विचारला असं समजा, काय नाव आहे आपलं? सखू असेल, जना असेल, मुक्ता असेल, जे काय आपलं नाव आहे, पण ते खरंच आपलं नाव आहे का? नाही. काय काय माता भगिनी म्हणतात, माझ्या डोळ्यानं बघलो, माझ्या डोळ्यानं पाहिलं ग, माझ्या पायानं मी जाऊन आले तिथपर्यंत, माझ्या हाताने सही केलेली आहे, माझ्या कानानं ऐकलंय. माझं शरीर मला धोका देणार नाही. लई मोठी चूक आहे. शरीरच धोक्यात घालतं तुम्हाला माय बाप्पा. इंद्रियच तुम्हाला एक दिवशी तुम्हाला फसवतात आणि तुम्हाला वाम मार्गाला नेतात. मग एक ध्यानात ठेवायचं, हे पंचकर्म इंद्रिय, पंचज्ञान इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतकरण चतुष्ट, आणि हे तक, चर्म, मांस, मेद, मज्जा, मुदीर, हड्डी याच्याने बनलेलं शरीर, आणि मायबाप, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आणि पृथ्वी, जल, आप, वायू, आकाश यानं बनलेलं हे शरीर, हे पंचतत्वामध्ये एक दिवस विलीन होणार आहे. विनोदाकडे नेत नाहीये, पण एवढं ध्यानात ठेवा बरं का, हे शरीर आपलं नाही. मैं नहीं, मेरा नहीं, ये तन किसी का है दिया. Yeah.
ध्यानात ठेवायचं. आजी, आपल्यापैकी कोण कोण जिवंत राहणार आहे सांगा बरं? कोणीच नाही. माणसाकडनं चूक होते का? माणसाकडनं चूक होते का? माणूस चुकतो का? हा, असंच माझं नशीब आहे. तेच पुढं एकदा प्रेमानं बोला, राधे राधे नाही, नम पार्वते पतये हर हर महादेव म्हणा म्हणल्यावर लगेच. आताच कथा झाली ना तिथं त्यांच्या गावात, फार वेळ नाही झाला. हा, सगळ्याच्या डोक्यात राधाराणी आहे. हा, नाही माय बाप्पा, कोणी शिल्लक राहणार नाहीये. जे उघड्या डोळ्यानं पाहतोय ते सुद्धा एक दिवस नाश पावणार आहे. पण दुःख काय करून घ्यायचं? जे होतं प्राप्त झालं, काळ संपला, नाश झालं, बस एवढंच म्हणून पुढे चालायचं. हे बघा, मन आणि मणी हे दोन खतरनाक आहेत. मन आणि मणी. मन कुठे लावायचं? देवापाशी. आणि मणी कुठं खर्च करायचा? त्याच्या सेवेसाठी. बर, मंदिर बांधायचं ना, मंदिराच्या पायात रत्न घालावे लागतात. 9 रत्न मंदिराच्या पायाला. पाया कळतो ना? फाउंडेशन. हा, फाउंडेशन म्हणजे तोंडाला लावायचं नाही. हा, तुम्हाला ते माहिती आहे. फाउंडेशन म्हणजे जे मूळ पाया. महावैष्णव ज्ञानोबारायांनी रचला माय बाप्पा. वारकरी ज्ञान देवे रचिला पाया उभारिले. ते जे फाउंडेशन आहे, तिथं कोणते रत्न घालायचे? हा, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदन. नवरत्न माय बाप्पा हे आहेत बरं का, लक्षात घ्या. हिरे माणिक मोती पाचू वगैरे हे नाही. हा, नवरत्न म्हणजे हे माय बाप्पा. फार सुंदर सांगितलेलं आहे. आणि मंदिराचा पाया भरणा केल्यानंतर त्यामध्ये जे आपल्याला मूर्ती अथवा शिवलिंग स्थापना करायची आहे, ती मूर्ती स्थापना करत असताना माय बाप्पा बघा बरं का, शिवमहापुराणामध्ये असं सांगितलंय की ज्याच्या हाताला 11 अथवा 12 बोटं आहेत. तुम्ही म्हणाल 10च राहतात ना? नाही, काही काही व्यक्तींच्या अंगठ्याच्या किंवा करंगळीच्या बाजूने अधिक बोटं असतात. इथंही एखादं असेल असं. हा, तर मायबाप त्याला फार आनंद होईल ऐकून. ज्याच्या डाव्या आणि उजव्या हाताला एक अधिक बोट असेल अशा मायबापा 12 अंगुल म्हणतात त्याला. मग ते 12 ज्योतिर्लिंगाचं प्रतीक मानलं जातं. 12 बोट जे आहेत ना, 12 ज्योतिर्लिंगाचं प्रतीक मानलं जातं. आणि त्याच्या हाताने मायबापा जर ती स्थापना केली शिवपिंडाची, तर ती अधिक लाभदायक सांगितलेली आहे. हा, आणि मूर्ती पूजा करत असताना पंचषोडश उपचार आणि षडषोडश उपचार मायबापा या ठिकाणी सांगितले. पूजा याचा अर्थ पूर्णाम ऐश्वर्य, पूर्णाम पुण्य. अलग लक्षात, ऐश्वर्य. आणि ज्या नाम प्राप्ती, ज्याच्याने भगवान भोलेनाथाची आपल्याला प्राप्ती होते. ऐश्वर्याची सहज प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याकरता साधना पूजा सांगितली. पूजेसाठी 5 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या? गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य. हे सगळ्या भगवंताला या 5 गोष्टी मूळता पाहिजेतच बरं का पूजेला. काय काय? गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य. अगरबत्ती नाही.
अगरबत्ती लावायची नाही देवाला, अजिबात लावायची नाही. इथंही लावतात, आता किती सांगून उपयोग नाही आहे. अगरबत्तीमध्ये अगरबत्ती का लावायची नाही, त्याचं कारण असं सांगतात की अगरबत्तीमध्ये ते वेळू असतो ना, बांबू, त्याची काडी राहते आणि बांबू जाळणं हे अशुभतेचं लक्षण सांगितलेलं आहे. त्याकरता आपल्या घरात बांबू केव्हा जाळतात तुम्हाला माहिती आहे का? हा मेल्यावर तुझ्या तिरडीचा तुटला बांबू असं म्हणतात बरं का. म्हणजे जास्त रागाला आलेली लोक भांडणात येतं ऐकायला कधी कधी, मी पण ऐकलेलं आहे म्हणून सांगतो. एकदा प्रेमाने बोला, नमः पार्वते पतये हर हर महादेव. मायबाप म्हणून अगरबत्ती लावायची नाही. काय लावायचं? धूप लावायचं. हा, धूप नाही भेटली तर काय करायचं? राळ आधी भेटते ना आपल्याकडे, इस्तवावरती राळ टाकले का त्याचे धूप बनते. 3 पायी जे जलकलश ठेवण्यासाठी असतो ना, ती प्रत्येक शिवालयात असावं आणि ते फार लाभदायक सांगितलेलं आहे. हा, तुम्ही एखाद्या महादेवाच्या दर्शनाला गेलात आणि तुमच्याकडे जर पाण्यासाठी तांब्या नसेल, पाणी नसेल, तर त्याच्यावर ठेवलेला जो जलकलश आहे त्याला नुसता हात लावला तरी तुम्हाला जल अर्पण केल्याचं पुण्य प्राप्त होतं. तुम्ही म्हणाल सोपं झालं महाराज, बरं झालं सांगितलं. हा, आणि बाया आमच्या एवढ्या हुशार ना, तांब्या दुसऱ्याचा, पाणी दुसऱ्याचं, मंदिर तिसऱ्याचं आणि वाहणारी. हा, एक सांगू का, आपल्या घरामध्ये जी माँ गंगा प्रगटलेली आहे, मग ती बोरच्या स्वरूपात असू द्या, विहिरीच्या स्वरूपात असू द्या, किंवा तुम्ही एखाद्या वाहत्या नदीचं पाणी आणलेलं असू द्या, आपल्या घरापर्यंत घरात आणून ठेवलेलं पाणी घरातून घेऊन जाऊन ज्यावेळेस पिंडीवरती वाहाल ते फार शुभ सांगितलेलं आहे. भगवान भोलेनाथाला फार आवडतं. बरं चला, ह्या 5 गोष्टी नसतील, गंध पुष्प धूप दीप नसेल, नुसतं पाणी जरी पिंडीवरती तुम्ही वाहिलं तरी भगवंत मायबापा अति प्रसन्न होतात. पूजाचे अनेक प्रकार सांगितलेत बरं का या ठिकाणी. किती प्रकार सांगितलेत? 16 प्रकार सांगितलेत, 32 प्रकार सांगितलेत, 64 प्रकार सांगितलेत, 128 प्रकार मायबापा पूजाचे सांगितलेत भगवान भोलेनाथाच्या. एकदा प्रेमाने बोला, नमः पार्वते पतये हर हर महादेव. हा, मूर्ती कोणती असावी? अष्टधातूची असावी का, सोन्याची असावी का, चांदीची असावी का, स्फटिकाची असावी, कशाची असावी मूर्ती? पाराची असावी का? बऱ्याच जणांची आपल्या हे बघा, आपल्याला देवानं जेवढं मायबापा ऐश्वर्य दिलं त्याप्रमाणे असावी. हां, कांचनाची ठीक आहे, लाभदायक सांगितलंय, पण काय मग पाषाणाची लाभदायक नाही का? ती पण तेवढीच लाभदायक आहे. एखादी श्रीमंत असेल तर सोन्याची मायबापा बनवेल, तो स्फटिकाची बनवेल, पाराची बनवेल, त्यात विशेष काय? लाभ तोच आहे, पण आपल्या आपल्या ऐश्वर्याप्रमाणे आपण मायबापा देवाची. त्या माता अहिल्याबद्दल या ठिकाणी सांगितलं जातं. माता अहिल्याने मायबापा भगवान भोलेनाथाचे शिवालय भरपूर असे बनवलेले आहेत. मी ज्यांचं चिंतन गातो त्या महाराजांनी फार गोड मायबापा भगवान माँ अहिल्याबद्दल सांगितलं बरं का. माता रामकृष्ण बसा. माता अहिल्या ज्या वेळेला मायबापा न्याय करायच्या, त्यांच्या डाव्या हातामध्ये पिंड असायची, उजवा हात असं पिंडीवर ठेवायच्या आणि शिव की दया से, शिव की कृपा से म्हणून ते न्याय सांगायचे. हा, आणि त्यांचे न्याय तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. हा, नर्मदा परिक्रमा करत असताना आम्ही त्यांच्या नगरीमध्ये गेलो आणि तिथे एक आम्ही फार सुंदर बरं का कथा श्रवण केले. एक आडिया नावाचं चौक आणि तिथे गौ माता उभी केलेली.
मग तिथल्या ब्राह्मणांनी आम्हाला ती कथा सांगितली. हा, माता अहिल्याच्या दरबाराच्या बाहेर महाद्वारामध्ये एक घंटा बांधलेली असायची. तुम्ही कोणत्याही क्षणी जा आणि ती घंटा वाजवा. मा अहिल्या किंवा त्यांचे विशेष सेवेकरी तिथं येऊन हात जोडून विचारणार, काय समस्या आहे सांगा. आणि मग त्यांनी समस्या सांगायची, आमचं असं भांडण झालं आणि त्यांनी आमच्यावर असा आरोप केला, अन्याय केला. आणि मग मा अहिल्या दोघांनाही बोलून घेऊन ते मायबापावर भांडण मिटवायच्या. असं ती घंटा होती. पण एक दिवस माता अहिल्याच्या पुत्राकडनं फार मोठा अपराध झाला. हा, रथातून जात असताना मा अहिल्याच्या पुत्रांनी मायबापावर दुर्लक्ष केलं का काय माहिती, पण रथाच्या चाकाखाली गाईचं वासरू सापडलं आणि ते वासरू मेलं. मायबाप्पा वासरू मेलं. गाय बराच वेळ बसून राहिली आणि ताडकीन उठली गाय, सरळ महाद्वाराकडे गेली. महाद्वारामध्ये जाऊन त्या घंटेला लावलेला दोर जो होता ना, तो दातात धरून तिनं वाजवला मायबाप्पा. हा, आणि मा अहिल्या आल्या. मा अहिल्याने पाहिलं, म्हणलं हे काय. मा अहिल्याच्या साडीचा पदर धरून तिनं त्या चौकामध्ये नेलं मायबाप्पा, जिथे वासरू मरून पडलं होतं. आणि ते वासरू पाहताच क्षणी मायबाप्पा मा अहिल्याच्या तळपायची आग मस्तकाला. कोणाचीच हिंमत होईना सांगायची, हे कोणी केलं, कोणी केलं सांगा म्हणले. आणि जर सांगणार नाही तर ध्यानात ठेवा, जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत मी पाणी सुद्धा पिणार नाही. त्यावेळेस हिम्मत केली एका मायबाप्पा शिपायानं आणि त्यांनी सांगितलं, मा तुमच्या सुपुत्राने इथून रथ नेला आणि त्या वासराच्या अंगावरती त्या रथाचा चाक गेला आणि ते वासरू मेलं. मा अहिल्याने दरबार भरवला. पुत्राला मायबाप्पा बेड्यांमध्ये जखडून समोर उभं केलं आणि सर्वांपुढे न्याय केला. यालाही असंच तिथं टाका आणि याच्या अंगावरनं रथ घेऊन जा. हा वाचला नाही तर मेला म्हणलं. हा, असा न्याय केला मायबाप. तसंच टाकण्यात आलं त्यांच्या पुत्राला. तिथे रथ आला. भरदार वेगाने आलेल्या रथाच्या पुढे ती गौमाता उभी राहिली. मायबाप गौमाता त्या रथाला पुढे जाऊ देईना. त्या गौमातेला वाटत असेल, मा मी माझ्या पुत्राचा वियोग सहन करते मा, तसा तुला वियोग सहन करावा लागेल. मा नको रथ नेऊ माई बापा. त्या गायीनं रथ अडवला म्हणून तो आडिया चौक बनला. गौमातेची स्थापना. पण काही जरी झालं तर मा अहिल्या अशा हातामधल्या कुठलाही फोटो बघा मा अहिल्याचा, तुम्हाला त्यांच्या हातामध्ये शिवपिंड दिसेल. माई बाप्पा खूप कृपा करतात भगवान भोलेनाथ, एवढी कृपा करतात माई बाप्पा. हा, असं शिव की दया से, शिव की कृपा असे अशा म्हणायच्या आणि न्याय करायचा. त्या दिवशी मा अहिल्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं नाही बरं का, लक्षात घ्या. हा, पार्थिव शिवलिंग माय बाप्पा याच्याबद्दल फार महात्म्य गोड सांगितलेलं आहे. आणि स्वयंभू शिवलिंग सुद्धा, आता पंढरपूरचं शिवलिंग जे आहे, हा मी नेहमी सगळ्यांना विचारतो का हो पंढरपूर कोणाचं, म्हणले पांडुरंगाचं. बिलकुल नाही, पांडुरंगाचं नाही आहे ते. जसं इथं शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तेथे मुगुट आहे का नाही. पहिले भोले बाबा, नंतर ज्ञानोबाराया इथं आले माय बाप्पा. तसं पंढरपूरचं महात्म्य तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भगवान भोले बाबा पंढरीनाथाच्या दर्शनाला आले आणि दर्शनाला आल्यानंतर माय बाप्पा त्या ठिकाणी राहुल्या गेलं नाही बरं का. हा, तुम्ही कधी प्रस्थान पाहिलं का? वारीचं प्रस्थान पाहिलं? कोणी कोणी पाहिलं हात वरती करा. कळस डोलतो ते प्रस्थान पाहिलं का? पहिला कळस कोणता डोलतो सांगा बरं?
हा सिद्धेश्वर भगवंताचा पहिला कळस माय बाप्पा डोलतो. म्हणजे हे 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 बघा बरं का, हा आदर करणं मोठ्यांचा. सर्व पहिलं अगोदर आपण कोणासोबत जर बसलो असेल, एखादी श्रेष्ठ व्यक्ती असेल, तर ती व्यक्ती उठून उभी राहिली का मग आपण सुद्धा उठून उभं राहणं हे मायबापा आपलं कर्तव्य आहे. पहिलं सिद्धेश्वर भगवंत उठतात, निघतात वारीला, मग नंतर माऊलीचा कळस डोलतो, म्हणजे मग माऊली निघतात. मायबापा लक्षात घ्या, भगवान भोलेनाथ आले, पांडुरंगाचं दर्शन. बघा आपण श्लोक गातो, महिमा वर्णिता तेने महेशू मस्तकी वंदिला. कुणी? पांडुरंगाने. सर्वांना माहिती आहे, मी सांगितलेली आहे गोष्ट तुम्हाला, नाही का? भगवान भोलेनाथ वारीला निघतात, त्यावेळेस मायबापा पार्वती आडवी आली आणि म्हणली कुठे चाले एकटे एकटे. कुठलीच पार्वती जाऊ देत नाही, हल्लीची सुद्धा. नवरा कुठं निघू द्या ना घाई घाई, जरा भांग पाडायला लागला, पावडर लावायला लागला, ती म्हणते अगो बाई. हा नुसती असं म्हणले का तिला सगळं सांगावं लागतं. ढगे बाबांकडे कथा आहे, 2 ते 5 आहे, आणि त्याच्यानंतर घरीच खपणार आहे असं सांगल्यावर मग म्हणते जावा जावा जा. हो सगळ्या घरच्या बरं का. म्हणजे करमत नाही मायबाप नवऱ्या वाचून. पार्वती म्हणले कुठं निघालात? म्हणले पंढरपूरला. किती दिवस लागतील? 21 दिवस लागतील, 20-25 दिवस. मी पण येणार आहे. पार्वती मैया म्हणली मी पण येणार. अगं नाही होणार, तुला गर्दी असते, चालणं होणार नाही. नाही नाही मी येतेच. निघाले मायबापा दोघ जण निघाले, आणि 2 पावलं पुढे टाकले नाहीत, हे मोठ्या ढेरीचं वाकड्या तोंडाचं, आणि समोर येऊन दपकीन उडी मारून म्हणलं कुठं निघालात आई बाबा? तसं मम्मी पप्पा म्हणता येईल. कोण? वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचं, महाकाय मोठ्या ढेरीचं. कोण? गणपती बाप्पा मोरया. आडवे आले, म्हणले कुठं निघालात? बेटा आम्ही थोडं साधने करता चालो. ऐका बरं का, वारी म्हणजे साधना आहे, वारी म्हणजे यज्ञ आहे, वारी म्हणजे एक उपासना आहे. वारी म्हणजे पिकनिक नाही आहे. एक पोरग 85 ते 90 किलोचं होतं. त्याला मी विचारलं कस काय आला? ते म्हणलं वजन कमी करायला. मग तिकडच गावाभोवती बोंबलत फिरायचं ना. म्हणलं वारीला कशाला आला? काही काही लोक म्हणतात. पण एक आमचा मित्र असा आहे बरं का, एक तो जाड आणि त्यात वजन कमी करायला आला. वजन कमी नाही झालं, वाढलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, इकडून गुडदाणी, इकडून शेंगदाणे, इकडून फुटाणे, तिकडून पार्ले पुडा, पिठलं भाकर. एका बाईने तो पोतं भरून आणलं घरी. वारीला गेले का गोळा करायला पत्ता नाही, तिलाच माहिती. एकदा प्रेमान बोला, नम पार्वते पते हार हार. भगवान भोलेनाथ पार्वतीला म्हणतात, हे बघ, हे एवढं जड पोरग मजानं उचलणं होणार नाही. याला घ्यायचं असेल तर तुझं तू जबाबदारी घे, हे चालणार नाही, परत उचलून घ्यावं लागेल, ते माझ्यानं होणार. पार्वती म्हणाली, अहो कशाला असं करता? तुम्ही एक काम करा ना. म्हणले काय? आपली 4 व्हीलर घ्या. नंदी महाराज, नंदेश्वर भगवंताला सोबत घेतलं आणि 4 व्हीलर निघाले. माय बाप्पा, गणपती बाप्पा, पार्वती मैया, भगवान भोलेनाथ इथे आपल्या आळंदीत आले. सिद्धेश्वर भगवंताच्या तिथून मायबापा ते निघाले, परिवार संपूर्ण मायबापा. आणि ज्या वेळेला मग
पुणे पुण्यावरनं, सासवड सासवडवरनं, जेजुरी करता करता मायबापाव ज्यावेळेस वाखरी आली, वाखरीमध्ये हे जय घोष मायबापाव सर्वजण गात होते बर का. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालल्या नामाचा गजर, चालल्या नामाचा गजर, चालल्या नामाचा गजर. अवघे जरा अशा हात घ्या बरं सर्वांनी, ज्याला हात असतील त्यांनी, जे बिन हाताचे असतील त्यांनी प्रयत्न करू नका. हा, आणि सर्वांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचं, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. आवाज येत नाही, झालं का नाही, खालय का नाही? हा, जोरात जोरात आवाज आला पाहिजे. आळंदी नाही, अलंकापुरम नाही मायबापा, काय वाटलं पाहिजे, काय वाटलं पाहिजे, पंढरपूर वाटलं. हा, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. हा, थांबा 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 थांबा. हा 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 हा, पांडुरंग हरी, जय जय कुठलं सांगतोय मी, वाखरीतलं सांगतोय. एवढा आनंद माय बापा, पार्वती मातेनं ते सगळा गोंधळ पाहिला. विशेष बघा बरं का, कधी कधी मला असं वाटतं, जगतातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थक्षेत्र जर कोणाला म्हणावं, वाखरी क्षेत्राला. का? जगतातले सर्व संत माय बापा वाट पाहतात, सर्व संत एकाच ठिकाणी येतात.
काय मजा असेल. थोडे का होईना शिंतोडे येतातच हो पावसाचे तिथं. नियमच आहे, आलेच पाहिजे माय बापा. कसा गप्प बसेल तू. हे सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या. मा पार्वती मैया थोडी घाबर. आजही बघा वाखरीला जा, भवानीचं मंदिर तुम्हाला दिसेल. हा, घाबरली मैया, म्हणले हो एवढ्या गर्दी मला नाही जमायचं, मी इथंच बसते, या दर्शन करून. पार्वती मैया आजही तिथंच आहे. भगवान भोलेनाथ पुढे निघाले. नंदी आणि गणपतीला सांगितलं बस बाबा इथंच बस. आता ते देऊन नाही 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 आम्हाला यायचं. मग नंदीश्वराला गणपती बाप्पाला घेऊन गेले. चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. माय बाप्पा चंद्रभागेचं स्नान आणि पुंडलिकरायाचं दर्शन करून भगवंत वरती आले. आणि मग नंदीश्वराला गणपती बाप्पाला तेवढ्या गर्दीत घेऊन पुढे निघाले. कुठे? नगर प्रदक्षिणेला. आणि नगर प्रदक्षिणेला निघाल्यानंतर नरहरी मठापाशी आले. आजही जा बरं का तुम्ही. नरहरी मठापाशी आले. मारुतीरायाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी भयंकर गर्दी होते बरं का नगर प्रदक्षिणेमध्ये. आजही बघा काय असेल ते असेल. ज्या वेळेला माय बाप्पा त्या ठिकाणी गर्दी झाली आणि एक म्हातारं ओरडलं भोले बाबाला, म्हणलं एवढ्या गर्दीत नंदी घेऊन निघाला आणि उधाळला नंदी तर आमच्यासारखे मरून जातील, तुम्हाला काय मारायला आले काय मला. आता म्हातारं ओरडलं. भोले बाबा नंदीला म्हणले ए बाप्पा थांब रे इथंच. हां म्हणले गणपती बाप्पाचं कसा बसा घेऊन जातो म्हणले खांद्यावर. मस्त गणपती बाप्पा खांद्यावर बसले. भोले बाबाच्या नंदी आजही मायबापा नंदीश्वर कोणासमोर थांबतात? कोणासमोर? महादेवासमोर. पण आज जाऊन बघा पंढरपुरामध्ये नगर प्रदक्षिणा करत असताना नरहरी मठापाशी मारुतीरायाच्या मंदिरासमोर मायबापा नंदेश्वर भगवान आजही थांबलेले आहेत. पुढे गेले न कसे बसे मायबापा ते एवढं मोठं जड गणपती बाप्पा घेऊन पूर्ण प्रदक्षिणा केली. आणि ज्या वेळेला भोले बाबा आले, चोखोबारायाचं दर्शन, नामदेवरायाचं दर्शन आणि मग मध्ये प्रवेश करतायत. तुम्हाला काय वाटलं? चोखोबाराया तेव्हा नव्हते काय? तुम्ही म्हणाल महाराज केव्हाचं सांगताय तुम्ही? पण त्या अगोदरचं पंढरपूर सांगताय तुम्ही. पण तेव्हा सुद्धा ती जागा सिद्ध होती, लक्षात घ्या. अंगावर बुरुज पडलेले चोखोबाराया तिथपर्यंत मायबाप्पा स्वतः नाही आले, आणावं लागलं त्यांना. तिथे त्यांना समाधी द्यावी लागले. दर्शन घेऊन महाद्वारातून आत जाणार त्यावेळेस मायबाप मंदिर असं उंच होतं बरं का, टेकडीवरती. भोले बाबा चढायला लागले. पाठीमागच्या वारकऱ्याला दिसलं नाही बरं का, त्याला काहीतरी आधार धरायचा होता ते वर असं जाण्याकरता चढण्याकरता. त्याच्या हातात आली गणपती बाप्पाची सोंड. हा त्या वारकऱ्यांनी धरलं म्हणजे गणपती बाप्पा म्हणले मेलो. हा नाकच दाबलं ना. हा मग ते भोले बाबा रागवले, तुला सांगितलं होतं ना, कशाला आला एवढ्या गर्दीत? बाबा मला इथंच कुठंतरी बसवा. महाद्वारातून आत गेल्यानंतर डाव्या हाताला बघा 2 दगडाच्या कपारीमध्ये बाप्पा अजून बसलेले आहेत. हा ते भोले बाबाची स्थापना आहे ती, तिथं बसलेले आहेत. आत गेले. तुळशी मातेचं दर्शन. नारद मस्त भजन करत मायबापा आनंद करत होते. नारदांचं दर्शन. तिथून पुढे गेले. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हारी. मग आलिंगण गरुडाला मायबापा. तिथून पुढे गेले. शेज घराचं दर्शन. आतमध्ये गेले आणि मग पंढरीनाथाला पाहिलं. सावळे रूपडे चोरटेचे ताजे, सावळे रूपडे चोरटेचे ताजे, सावळे रूपडे चोरटेचे ताजे.
चित्त मोहिले नंदाच्या नंदने तुका म्हणिले गरुड ध्वजे. भगवान भोलेनाथ पांडुरंगाला पाहत राहिले, डोळे भरून आले. मायबापाओ, मायबाप मी हे सगळं का सांगतोय तुमच्या लक्षात येऊ द्या. सर्व वारकरी, सर्व कीर्तनकार हा श्लोक गातायत, पण जेव्हा पंढरपूर पांडुरंगाचं म्हणतात थोडस मला आहे ना कुठेतरी असं वाटतं अजून माहिती नाही. महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठन्त मानंद कंद. पुढं काय परम ब्रह्मलिंगम, नंतर भजे पांडुरंगम. म्हणून पंढरपूर हे पहिलं भोले बाबाचं आणि मग पांडुरंगाचं. माय बापा तसं तर पुंडलिकाचंच. हा, एकदा प्रेमाने सर्वजण बोला नम पार्वते पते हार हार महादेव. पाराचे शिवलिंग माय बापा या ठिकाणी पूजे करता अति लाभदायक सांगतायत. तीर्थामध्ये राहावे, शिवकृपा नक्कीच होते मायबाप. आणि यदा कदाचित अन्नक्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपम भविष्यति. मायबाप जिथे आपण राहतो त्याला अन्नक्षेत्र म्हणतात. त्या ठिकाणी आपल्याकडनं पाप झालं तर पुण्यक्षेत्र म्हणजे तीर्थ ठिकाणी जाऊन जर त्या तीर्थावरती स्नान केलं तर त्या पापाचा नाश होतो. पण पुण्यक्षेत्रातच जर पाप केलं तर ते वज्रलेपम भविष्यती बनतं. पण अशा वज्रलेपम भविष्यती पापापासून सुद्धा मुक्तता मायबापा या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते. ते केवळ नमः शिवाय नमः शिवाय या नाम जपानी मायबापा. आता या ठिकाणी आपल्याला याच जपानं कोणत्या त्या शिवलोकाची प्राप्ती होते या ठिकाणी सांगतायत. भगवंताचं स्वरूप 3 लोक मायबापा, 14 भुवन प्रसिद्ध आहेत, पण त्या पलीकडेही अजून 14 भुवनानंतर सत्यलोक, सत्यलोकापासून क्षमालोक, क्षमालोकापासून पुन्हा 14 अजून लोक मायबापा. क्षमालोकापासून वर 28 लोक सांगितलेत. 14 ब्रह्मदेव आणि 14 विष्णुदेव असे 28 मायबापा रुद्र त्या ठिकाणी निवास करतात. त्याच्यानंतर सूची लोकापासून 56 लोक वरती अहिंसा लोक आहे. आणि अहिंसा लोक इथे मायबापा महेश्वर निवास करतायत. 56 लोक वरती गेल्यानंतर शुद्ध चैतन्य मायबापा नंदीश्वराचं आपल्याला दर्शन घडतं. नंदीश्वराच्या दर्शनानंतर आपल्याला या ठिकाणी अहिंसा लोकामध्ये जिथे महेश्वर मायबापा सिद्ध आहेत. नंदीश्वर हे ब्रह्मचार्याचं प्रतीक आहे, मूर्त स्वरूप आहे मायबापा. क्षमालोकापर्यंत जाण्याचं सामर्थ्य आपल्याला केवळ नमः शिवाय या नाम आधाराने प्राप्त होतं. यात कसलंच. आणि तिथे पोचल्यानंतर परत आता यायची गरज नाही. हा, आता मृत्यूलोकामध्ये पुन्हा यायची गरज नाही. अस्तिकता बघा ना, नंदीश्वराचे नेत्र म्हणजे अस्तिकता आहे मायबापा.
धर्मच आहेत साक्षात नंदेश्वर. सत्य, दान, दया, पवित्रता असे त्यांचे पद सांगितले 4 मायबाप. त्यानंतर भगवान भोलेनाथ हे सद्गुरु स्वरूप आहेत. यथा देवो तथा गुरु. या ठिकाणी आता पुन्हा मी आपल्या संप्रदायाची आठवण करून देतो. कालही आपण म्हणालो आदिनाथ गुरु किंवा आदिनाथ उमा, आहे का नाही. आपली परंपरा संपूर्ण वारकरी संप्रदायाची सांगितल्या जाते. इथे थोडं गुरु महात्म्य सांगतायत. भगवान भोलेनाथाने अशीही कृपा भरपूर केली. ईश्वर कोणाला भेटतो? जो तिन्हीमध्ये अभेदता पाहतो. काही नाही तर आम्ही शैव, आम्ही वैष्णव असं म्हणून घेतात नाही का. आम्ही आडव्या पट्ट्यावाले, आम्ही उभ्या पट्ट्यावाले, असे बरेच भांडण होतात यांच्यात. पण त्याला काही मान्यता नाही. लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य या ठिकाणी तिघांमध्ये अभेदता पाहणं हे मायबापाओ आपलं परम भाग्याचं सांगितलेलं आहे. सिद्धी प्राप्त होते. जेव्हा तिघांमध्ये आपण सारखं दर्शन करतो त्यावेळेला शौनकांचा प्रश्न मातेला आहे. मायबाप, शिवलिंग कसे बनवायचे? पार्थिव शिवलिंग बनवताना कोणत्या देवाची नाम गायचे किंवा भगवान भोलेनाथाच्या कोणत्या नामाचा उच्चार करायचा? या ठिकाणी ज्या नामाचा उच्चार सांगितलाय ते नाम मी उच्चारणार आहे. तुम्ही सर्वांनी ते नाम उच्चारण करायचे. अष्टनामावली सांगितलेली आहे. जेव्हा आपण पार्थिव शिवलिंग बनवतो ना, मातीचे बनवतो, एखाद्या गंगेच्या स्नानाला गेल्यानंतर वाळूचं बनवतो, त्याला पार्थिव शिवलिंग म्हणतात. आता लक्ष द्या बरं का. पार्थिव शिवलिंग बनवताना काय काय नाम उच्चारण करायचं मुखानं ते सांगतोय. सर्वांनी बोला. हरो म्हणा, सर्वजण म्हणा. हरो महेश्वरा शंभो शूलपाणी पिनाकग्रत शिवाहा पशुपश्चैव महादेव. अशा अष्टनामाचं उच्चारण करायचं. आपल्याला एवढ्यातलं कोणतं माहिती नसेल ते एक तर माहितीच आहे. महादेव, शिवाहा, आहे का नाही. मायबापा पुन्हा सांगतो, लक्ष असू द्या. हरो महेश्वरा शंभो शूलपाणी पिनाकग्रत शिवाहा पशुपश्चैव महादेव असं म्हणून मायबापा पार्थिव शिवलिंग बनवावे आणि प्रार्थना करावी. मायबापा या नाम संकीर्तनानं काय होतं? अनंत जन्माचं मायबापा पाप जे आहे जळून खाक होतं. लक्षात घ्या. अनंत जन्माचं कितीही मोठं तुमच्याकडनं पाप घडलेलं असो त्याच्यातून मायबापा तुम्हाला मुक्तता प्राप्त होते. शौनकांचा प्रश्न आहे, शिवपिंडीवरचा प्रसाद खावा का? हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो. शिवपिंडीवरचा प्रसाद खावा का? हे बघा, शिवलिंग आणि शिवपिंड यातला फरक पहिला जाणून घ्या. शिवलिंग जे आहे, शिवलिंगावरचा प्रसाद फक्त चंड शिवगण हेच खाऊ शकतात. आपल्याला अधिकार नाही. आणि बेलपत्री सुद्धा शिवलिंगावरची कधीच काढायची नाही. खाली पडलेली घ्यायची किंवा अगदी त्या पुजाऱ्यानं काढून अशी बाजूला फेकलेली ती सुद्धा अति पावन प्रसाद मानलेला आहे. आणि बेलपत्री रोज जर एक बेलपत्री खाली तर बरेचसे प्रवक्ता असे सांगतायत की तुमच्या शरीरातले काही दोष आणि काही रोग ते नष्ट होतात. बेलपत्र फार पावन सांगितलं, पवित्र सांगितलेलं आहे. त्यासाठी शिवचंडांना
हा प्रसाद एवढा महत्व प्राप्त कसा एकदा काय झालं, भगवान भोलेनाथांनी ज्यावेळेस विषपान केलं, सर्वांनी भगवान भोलेनाथाची स्तुती गायली, भगवान भोलेनाथाची पूजा केली आणि भगवान भोलेनाथाचा प्रसाद जो आहे तो सर्वांना वाटण्यात आला. आणि विष्णू भगवानांनी सुद्धा तो प्रसाद घेतला बरं का. घेतला पण पता नाही त्यांना काय वाटलं, त्यांनी असा मागं टाकला आणि मागं उभे होते ते चंड शिवगण होते, त्यांनी मायबापा तो प्रसाद घेतला आणि खाला. म्हणून भगवान भोलेनाथ थोडेसे रागावले, नाराज झाले भगवान विष्णू नारायणावरती आणि काय म्हणले माहिती आहे का, जिथे जिथे कथा कीर्तन सत्संग चालू असेल त्या त्या ठिकाणी तुम्ही श्वानाच्या रूपामध्ये जाऊन त्या प्रसादामध्ये मुख घालाल. हा म्हणून मी नाही का म्हणलं आपल्या गावात नानी कुठं बसली आज, नानी नाही दिसरेल आहे का. अच्छा अच्छा एकदा प्रेम अच्छा तिकडे का. बर बर बर. हा लय कुत्र्याने ताण दिला. हा आता एक कथा झाली लातूर पाशी. कोणतं गाव, होनाळी, होनाळी उदगीर पाशी. तिथे असं छोटस कुत्र्याचं पिल्लू रोज कथेच्या त्या स्टेज भोवतीच असं फिरायचं, मस्त खेळायचं. हा 7 दिवस खेळलो. मला 7व्या दिवशी मोहच आवरे ना. हा मी आणणार होतो, एवढंच होत. हा जसा बाप तशा बेटी. हा यांना तर एवढं आवडतं. हा माय बापा मी आणणार होतो एवढंस छोटं पिल्लू. 7 दिवस त्यानं कथा श्रवण केले माय बापा. माझा मोह आवरत नव्हता, पण पता नाही काय झालं, विसरून गेलो आपण. हा मायबाप या ठिकाणी नैवेद्य कोणता खावा, प्रसाद कोणता खावा, तर पिंडीवरती खाली जो ठेवलेला आहे ना तो प्रसाद तुम्ही खाऊ शकता. तो भाताचा असेल किंवा अजून कोणता असेल तो प्रसाद खावा. म्हणून मी रागवलो नाही प्रसाद खाणाऱ्याला. मायबाप प्रसाद म्हणजे साक्षात भगवंताचं दर्शन. पता नाही हल्लीच्या कोणत्या प्रवक्त्यांना हा शोध लावला असेल, सहज अर्थ त्यांनी पाहिला. प्रणाम प्रत्यक्षात, सानाम साक्षात आणि द नाम दर्शन. प्रत्यक्षात साक्षात दर्शन ज्यानं घडतं त्याला प्रसाद असं म्हणतात मायबापा. हा या ठिकाणी भस्म मायबापा त्याचं महात्म्य सांगितलं जातंय. आणि भस्म हे 3 प्रकारचं सांगितलेलं आहे. शिवपूजेमध्ये अधिकारी मायबापा ते पुरुष बनतात जे अगोदर भस्म लावतात. पूजा कधी करायची, अगोदर भस्म लावायचं आणि मग पूजा करायची मायबापा. किती जागी लावायचं, तसं तर 32 जागी भस्म लावायचं सांगितलेलं आहे. नाही जमलं 16 जागे, नाही जमलं 8 जागे, निदान 5 जागी तर लावावंच शरीरावर भस्म. 5 जागी. कुठे कुठे लावावं मायबापा, मस्तकाला, इथे कंठाला, मग दंडाला, मग छातीला, मग नाभी कमळापाशी, अशा 5 ठिकाणी भस्म लावावं असं सांगितलेलं आहे मायबापा. आणि एक सांगू का, भस्म लावणारा, गंध लावणारा किंवा बघा ना, हे लावणाऱ्यावर कृपा देव का करतात. तुम्ही कधीतरी मनात आणलं का की मारुतीरायाला शेंदूर का लावला जातो, कधी ऐकलं का. मारुतीराया सुद्धा मायबापा कोण आहेत, भोले बाबाचे आहेत. भोले बाबांचाच अवतार मारुतीराया, लक्षात घ्या. हा एकदा वाटिकेमध्ये मैया सीता पुष्प वेचायला गेले आणि पुष्प वेचायला गेल्यानंतर त्या ठिकाणी मारुतीराया आले आणि मैयाच्या भांगेमध्ये भरलेलं ते जे सिंदूर आहे ना
ते डोळ्यात चमकलं आणि या झाडाहून त्या झाडावर उडी मारताना हातातली फांदी सुटली हनुमंतरायाची आणि हनुमंतराया धडामकीन खाली पडले. हा, आणि मैया हसायला लागली, सख्या हसायला लागल्या. हनुमंतराया जवळ गेले. मैया, तुझ्यामुळेच मी पडलो आणि तू हसते मला. कसं काय? म्हणले तुझ्या भांगामध्ये भरलेलं जे सिंदूर आहे ना, त्याच्यामुळं माझ्या डोळ्यात चमकलं आणि मी माझ्या हातातली फांदी सुटली. पण हनुमंतराया म्हणले, मैया हे इथं सिंदूर का लावतात? म्हणले अरे याच्यानं पतिदेवाचं आयुष्य वाढतं, अकल्प आयुष्य प्राप्त होतं. म्हणले मैया हे शेंदूर कुठे? म्हणले आपल्या भंडारगृहात. जाऊन मारुतीरायांनी पोतं फोडलं आणि मायबापा सगळं अंगावर टाकलं आणि मैया सीते पुढं जाऊन उभे राहिले. म्हणले मैया आता प्रभूचं आयुष्य अजून किती वाढलं सांग. म्हणले मैया मायबापा अति प्रसन्न झाले. रघुनंदन रामप्रभूला सांगितलं. रघुनंदन रामप्रभू म्हणाले माझ्या हनुमंताला जो शेंदूर लावेल त्याच्यावर कृपा मी करेल. आलं का लक्षात? हा, शेंदूर असेल, भस्म असेल. भस्म महात्म्य मी काल तुम्हाला सांगितलं. हा, रोज काशीवरनं उज्जैनला मायबापा रोज बरं का, हरिश्चंद्र घाटावरचं भस्म मायबापा असं ताजं भस्म आरती बघा. कधी उज्जैनला गेला तर महाकालची भस्म आरती मायबापा पहाटे 4 वाजता 2 वेळा आम्हाला भस्म आरती भेटली. पता नाही काय त्याची इच्छा होती. त्याच समयाला आम्ही तिथं गेलो आणि आम्हाला ती भस्म आरती भेटली 2 वेळा. सांगायचं तात्पर्य, आता भगवंताच्या पूजेकरता या ठिकाणी आणि साधनेकरता लागणारे जे सामुग्री आहे याचंही चिंतन या ठिकाणी येते. रुद्राक्ष, बेलपत्र फार महत्त्वाचे सांगितलेले आहेत मायबापा. रुद्राक्षाचे तसे 14 प्रकार सांगितलेले आहेत. रुद्राक्षाच्या 14 प्रकारातून काय काय प्राप्त होतं याचाही या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. रुद्राक्ष कसे प्रगटले माहिती आहे का? एक त्रिपुरासुर नावाचा दैत्य होता. त्यांनी थैमान माचलं मायबापा. तो होता भोलेबाबांचाच भक्त त्रिपुरासुर. आणि सर्वांनी भगवान भोलेनाथाची स्तुती गायली मायबापा. आणि भोले बाबाला प्रार्थना केली, बाबा त्या त्रिपुरासुरापासून आम्हाला मुक्त करा. भगवान भोलेनाथांनी जाऊन त्या त्रिपुरासुराचा उद्धार केला. आणि त्याचा उद्धार केल्यानंतर मायबापा भगवंताला थोडंसं वाईट वाटलं आणि भगवान भोलेनाथ जाऊन मायबापा असे ध्यान लावून बसले. मनामध्ये मायबापा थोडंसं दुःख होतं. आणि किती हजारो वर्ष डोळे झाकलेलं पाणी डोळ्यातलं तसंच, डोळ्यात पाणी जे आलं होतं ना ते तसंच राहिलं. आणि ज्या वेळेला हजारो वर्षानंतर भगवान भोलेनाथांनी समाधी उत्थान पावल्यानंतर डोळे उघडले, ते जे अश्रू होते ना, अश्रू, ते बिंब, अश्रुबिंब, डोळ्यातलं पाणी थेंबाच्या स्वरूपात खाली पडलं आणि त्याच्यापासूनच मायबापा रुद्राक्षाचं वृक्ष प्रगटलं. आणि हे फार गोड कथा आहे, पण आता वेळ आपल्याला पुरासा असल्यामुळे आपण धावत्या ओघात सांगू. रुद्राक्ष जे असतात, 1 मुखीपासून 14 मुखीपर्यंत रुद्राक्ष सांगितले आहेत. 1 मुखी रुद्राक्ष मायबापा जर आपण प्राप्त करून घेतला तर त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मी मैया फार कृपा करते. फार भरभराट मायबापा त्याच्या घरात, धनाची कमी नाही. हा, साक्षात कुबेर दारामध्ये असा हात जोडून उभा राहतो आणि लक्ष्मी मायबापा वर्षाव करते. पण फसू नका बरं का, हल्ली फार फसवतात लोक. आर्टिफिशियल असे रुद्राक्ष बनवले जातात 1 मुखी, त्याला फांदी सुद्धा जोडली जाते, पानं सुद्धा जोडले जातात. तसले रुद्राक्ष घेऊ नका. 1 मुखी रुद्राक्ष प्रगटतो कोणत्या झाडाला हे पण ऐका. जे झाड मायबापा
जे अगदी नॅचरल एखाद्या झाडाचं मायबापा पान म्हणजे रुद्राक्षाचं जे बीज आहे, जेव्हा महाशिवरात्रीच्या दिवशी आणि ते मध्यरात्रीच्या समयी पडतं आणि त्याच्यापासून वृक्ष निर्माण होतं, ज्या ठिकाणी नामसंकीर्तन चालू आहे आणि त्याला मायबापा रोप अंकुर फुटतो, त्या रुद्राक्षाच्या झाडाला एकमुखी रुद्राक्ष फक्त एकदाच आणि एकच प्रगटतो. मग असं कोणाला भेटल? हे फसवतात तुम्हाला. हा, आणि तुमची मग भगवंतावरची ती भावना कमी होते. ते रुद्राक्ष भेटून जर भरभराट नाही झाली तर पण लक्षात घ्या, असं फसू नका. एकमुखी रुद्राक्ष, भगवंताची इच्छा असेल तर आपल्यापर्यंत चालून तो रुद्राक्ष येईल मायबापा निश्चितपणे. दोनमुखी रुद्राक्ष जर आपल्याला भेटला तर आपल्या मनातल्या कामना ज्या आहेत, जे तुम्ही मनामध्ये कामना कराल ते तुम्हाला मायबापा प्राप्त होतं. तीनमुखी रुद्राक्ष तुम्ही साधना करता का नाही? तीनमुखी रुद्राक्ष ज्याच्याकडे आहे त्याच्या साधनेचं फळ त्याला प्राप्त होतं. साधना अनेक प्रकारच्या आहेत, हे अनेक प्रकारच्या साधना. त्याप्रमाणे मायबापा आपल्याला साधनेचं फळ देणारं तो रुद्राक्ष. चारमुखी रुद्राक्ष हे ब्रह्मदेवाचं प्रतीक आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याची प्राप्ती करून देणार आहे. मायबापा पाचमुखी रुद्राक्ष कालाग्नी स्वरूप आहे. हा रुद्राक्ष ज्याला प्राप्त होतो तो रुद्राक्ष मायबापा तुम्हाला सर्व काही न मागता देतो. कामना सुद्धा करायची गरज नाही. तुमच्या जीवनात जे तुम्हाला गरजेचं आहे ते तुम्हाला सहज प्राप्त होतं, न कामना करता प्राप्त होतं. आणि सहामुखी रुद्राक्ष कार्तिक स्वामीचं प्रतीक आहे. उजव्या दंडाला बांधल्यानंतर जर त्याच्याकडनं एखादी ब्रह्महत्येचं पातक घडलं असेल तर ब्रह्महत्येच्या पातकातून त्याला तो मुक्त करतो रुद्राक्ष. आणि सातमुखी रुद्राक्ष मायबापा आनंद स्वरूप, कामदेव स्वरूप सांगितलेलं आहे. मनामध्ये कोणती कामना प्रगटत असेल तर ती मायबापा सातमुखी रुद्राक्षानं प्राप्त होते. अष्टमुखी रुद्राक्ष अष्टभैरव स्वरूप सांगितलेलं आहे. आणि हा रुद्राक्ष ज्याला प्राप्त होतो तो पूर्ण आयु जगतो बरं का, पूर्ण आयु. काही काही लोकांची 100 वर्षाचं आयुष्य पण मधीच गचकतात, म्हणजे मरतात. हा, मग त्याला तो रुद्राक्ष जर प्राप्त झाला तर तो पूर्ण मायबापा आयुष्य जगतो. नवमुखी रुद्राक्ष भैरव, कपिल मुनी, मा दुर्गा याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. डाव्या हाताला बांधल्यानंतर तो स्वतः शिवस्वरूप होतो मायबापा. हा, स्वतः शिवस्वरूप होतो. आणि दशमुखी रुद्राक्ष विष्णू भगवंताचं स्वरूप मानलेला आहे. तो सुद्धा मायबापा परम वैष्णव होतो. आणि 11मुखी रुद्राक्ष हे मायबापा ज्योतिर्लिंगाचं प्रतीक मानलेलं आहे. ज्योतिर्लिंगाला तुम्हाला जायची गरज नाही. ज्योतिर्लिंगच तुमच्या वक्षस्थलावरती मायबापा नांदतं. याचं मायबापा तुम्हाला पुण्य प्राप्त होतं. आणि 12मुखी रुद्राक्ष केसात लावल्यानंतर 12 सूर्य भगवान मायबापा तुमच्यावर कृपा करतात, अशा प्रकारे सांगितलेलं आहे. 13मुखी रुद्राक्ष मायबापा विश्वेश्वर देवाचं प्रतीक मानलेलं आहे. आपल्या भाग्याचा उदय होतो, लक्षात घ्या. भाग्यदशा जरी तुमची कर्मट असेल, वाईट असेल, राहू केतू शनी याचा त्रास असेल तर इथं भाग्यदशा बदलते. आणि 14मुखी रुद्राक्ष परम शिवस्वरूप असतो. सर्व पापाचा नाश मायबापा त्याच्यामध्ये करण्याचं सामर्थ्य असतं. असं एकमुखी रुद्राक्षापासून ते किती 14मुखी रुद्राक्षांचं. आता मला असं वाटतंय थोडंसं भजनाची आवश्यकता आहे.
मी कथा आवरायच्या मागे तुम्ही सगळे आता बरेच जण दाखवू का मी बोट करून? हा, काय काय तर रागात बघायला लागलेत माझ्याकडे. कधी उरकतो काय माहिती. चला थोडं भजन करू. हां, आणि ते साऊंडची वायर आहे, ती वायर जपून बरं का, जरा तोडायला नाही तर. सगळे उभे राहा, चला उभे राहा, गोल रिंगण करा, फुगड्या खेळा, आनंद घ्या भजनाचा. आणि ज्यांना थकवा आला असेल थोडं फिरून या बाहेर. सांब सदा शिव, सांब सदा शिव, सांब सदा शिव, नमो नमः. त्रिनेत्रधारी हे गंगाधर, सांब सदा शिव, नमो शंकर माहेश्वरं, जय जय शिव शंकर माहेश्वरं, जय जय शिव शंकर माहेश्वरा, जय जय शिव शंकर माहेश्वरा. जय शंभो, जय शंभो, जय शंभो दिगंबर भूतेश्वरा. जय शंभो, जय शंभो, जय शंभो, जय 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 शिव शंकर माहेश्वरं, शंकर माहेश्वरा, जय जय शिव शंकर माहेश्वरं, जय जय शिव शंकर माहेश्वरा, जय जय शिव शंकर माहेश्वरं. जय जय शिव शंकर माहेश्वरा. नमः पार्वती पते, हर हर महादेव. माई माई
छान 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 छान. श्रीराधे श्रीराधे. हो. बोली नम पार्वते पते हर हर महादेव. माई बाप आपल्याला या ठिकाणी पुढची कथा काय होतंय मला नेमका प्रश्न पडलाय. कुठपर्यंत कथा नेऊन काय काय सांग. त्रिदलम त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिधायुत त्रिजन्म पाप संहारं एक बिल्व शिवार्पणम् एक बिल्व शिवार्पणम् एक बिल्व शिवार्पणम्. बेलपत्र माय बापाओ हे 3 पानाचं 5 पानाचं आपल्याला 4 पानाचं हे भेटतं, पण कमीत कमी 3 पानाचं असावं. फार गोड माय बापाव त्या ठिकाणी बेलपत्राचं महात्म्य सांगितलेलं आहे. एक बेलपत्र वाहिल्यानंतर 3 जन्माचं पाप माय बापा बघ ना जळून खाक होत. त्रिशाखे बिल्वपत्रश्च अच्छिद्रे कोमलं शुभे तव पूजा करिष्यामि एक बिल्वं शिवार्पणम्. ज्या बिल्वपत्राला चित्र नसतं म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत किडक नाही का. अशिद्रे कोमले शुभे कोमल असावं आणि त्याला छिद्र पडलेलं नसावं असं बिल्वपत्र माय बापा वाहिल्यानंतर या ठिकाणी एक बिल्वपत्र आम्ही तुम्हाला माय बापा साक्षात भगवंताच्या निकट स्थान प्राप्त होतं. पुढे कोटि कन्या महादानम तिल पर्वत कोट्या कांचन क्षील दानम कांचन क्षील दानेन एक बिल्वम शिवार्पणम. कोटी कन्या दान केल्याचं, तीळ पर्वत माय बापाव कोट्यावधी दान केल्याचं, कांचन क्षील माय बापाव दान केल्याचं आमच्या एका बिल्वपत्रानं माय बापाव एवढं पुण्य प्राप्त होतं. लक्षात घ्या. हा पुढे अजून महात्म्य भरपूर आहे पण उशीर होत आहे आपल्याला त्यासाठी पुढे जाऊया. हा भस्म अर्पण करायचं मी सांगितलं पण भस्म जे निर्माण होतं ते फक्त मी एकाच प्रकारचं भस्म 3 प्रकारचं भस्म माय बापावर सांगितलेलं आहे. आपण जे भस्म लावतो मस्तकाला या 3 बोटांनी लावायचं सांगितलेलं आहे आणि लावत असताना ब्रह्मा विष्णू महेश
या तिघांचंही स्मरण या ठिकाणी मायबापा आपल्याला घडावं हे सातत्यानं सांगितलेलं आहे. सतरजतम याचं मायबापा या ठिकाणी दर्शन. लक्ष्मी निवास करते जो मायबापा भस्म आपल्या माथ्यावर ते नित्यानं लावतो. मानसी पूजेचं मायबापा त्याला या ठिकाणी पुण्य प्राप्त होतं. आरती करत असताना एकूण सर्वांगानं मायबापा आपण आरती करत असताना 14 वेळा आरती ओवाळावी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पायापाशी 2 वेळा आणि भगवंताच्या कटी प्रदेशापाशी 3 वेळा, सर्व अंगानं 7 वेळा आणि मुखकमळापाशी मायबापा या ठिकाणी राहिलेले त्या गणनेत आपण भगवंताला ओवाळावं सांगितलेलं आहे. एका चंड्या देवीला पूर्ण 1 प्रदक्षिणा करायची. एका चंड्या राम आणि कृष्णाला 4 प्रदक्षिणेचं महात्म्य सांगितलेलं आहे. पूर्ण अवतार असल्या 4 प्रदक्षिणा आणि मारुती रायाला माईबापा या ठिकाणी प्रदक्षिणा जे सांगितलेले आहेत ते 9 किंवा 11 सांगितलेले आहेत. आणि भगवान भोलेनाथाला अर्धी प्रदक्षिणा सांगितलेली आहे. आपण जे जलार्पण करतो ते पाणी ज्या दिशेनं जात आहे उत्तर दिशेला मायबापा शास्त्रामध्ये सांगितलंय तिथपर्यंत यावं आणि पुन्हा तिथून मागे वळून यावं आणि समोर येऊन पुन्हा नमस्कार करावा. भगवान भोलेनाथाला पूर्ण प्रदक्षिणा कधीच करायची नाही असं सांगितलेलं आहे. आजही बघा पांडुरंगाचा अभिषेक ज्या वेळेस होतो का नाही ते अभिषेक झाल्यानंतर पूर्ण प्रदक्षिणा बंद असते पांडुरंगाची सुद्धा. हा आणि विशेष पाहाल तर नेहमीचं जे दर्शन आहे का नाही पांडुरंगाचं कधीच पूर्ण प्रदक्षिणेचं होत नाही. हा ज्यावेळेस तुम्ही सरळ जाता पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत डाव्या हातानं बाहेर येता, बाहेर आल्यानंतर पाठीमागच्या दरवाजानं बाहेर पडता. हा मग तुम्ही मंदिराच्या बाहेरून जाता ते जल जे आहे त्याला कधीच ओलांडू नये बरं का. हा नाहीतर त्याच्याकडनं दोष घडतोय असं सांगितलंय माईबाप्पा. अर्धी प्रदक्षिणा सांगितलेली आहे. तदपश्चात शौनकादी ऋषींनी शिवजींची लीला सांगावी असं माईबाप्पा या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. राम नामानं मायबाप्पा काम शांत करता येतो पण क्रोध हा शिवनामानं शांत करता येतो. या ठिकाणी आता ही कथा सांगून आपल्याला थांबायचंय. एकदा नारद महर्षी मायबाप्पा भजन करत करत निघाले. नारद एका ठिकाणी कधीच थांबत नाहीत बरं का. श्राप आहे त्यांना. हा दक्ष प्रजापतीनं श्राप दिला की एका ठिकाणी कधीच टिकून तुम्ही राहणार नाही. का श्राप दिला म्हणले दक्ष प्रजापतीच्या सगळ्या मुलांना त्यांनी साधू करून टाकलं. दक्ष प्रजापतीच्या तेव्हापासून नारद मायबाप्पा कधीच एका ठिकाणी टिकले नाही. जणू पायाला भवरा आहे त्यांच्या. भजन करत करत हिमालयामध्ये जात आहेत आणि एक ठिकाण असं आलं मायबाप्पा ज्या ठिकाणी नारद बसले. असं सुंदर वातावरण होतं मायबाप्पा. वृक्ष वेली पाने फुले लता झुळझुळ झुळझुळ पाणी वाहत आहे आणि आनंद नारदांना झाला. आणि नारद
त्या ठिकाणी मायबापा ध्यान लावून बसले आणि ध्यान लावून बसल्यानंतर नारदांना सहज समाधी प्राप्त झाली. 87,000 वर्ष एकाच ठिकाणी नारद बसले. एकदा प्रेमान बोला, नम पार्वते पते हर हर महादेव. नारद मायबापा ध्यान लावून बसले आणि इकडे नारदांचं ध्यान मायबापा हे इंद्राची मनाची चलबिचलता वाढली. 100,000 वर्ष जर तप झालं तर मला स्वतः आणून नारदांना या माझ्या कुठल्या स्वर्गाच्या सिंहासनावर बसवावं लागेल. काय करायचं. मायबाप कामदेवाला रती आदी रंभा मेनका उर्वशी आदी सर्व त्या अप्सरांना गंधर्वांना बोलवलं आणि मायबापा सांगितलं इंद्रदेवाने जाऊन नारदाची ही जे समाधी आहे ही भंग झाली पाहिजे, मोडली पाहिजे, असं काहीतरी करा. आणि मायबापा कामदेव गेले. कामदेवाचं मायबापा कोणावर चाललं नाही हो. कामदेवाने सर्वांना मायबापा त्रास दिला. कामाजी कोतवालियाने नाडले बहुतासी, हरिहराशी वैर घेतो भय नाही त्यासी. जमदग्नी किती महान महान ऋषी मायबापा सर्वांना यांनी छेडलं. एवढंच काय, आपल्या पिताश्रींना सुद्धा सोडलं नाही त्यानं. हा मायबापा संध्या नामक पुत्री बनवली बरं का, कोणी ब्रह्मदेवाने. आणि तिचं सौंदर्य पाहून ब्रह्मदेवच भाळले आणि तिच्याच पाठी लागले मायबापा. हा भगवान भोलेनाथांनी त्यांना आवरलं. म्हणलं दाढी पांढरे झाली ना, जरा विनोद झाला. सर्व देवता हसले. तेव्हापासून दक्ष प्रजापती थोडासा रागावलेला आहे. दक्ष प्रजापती कोणाचे चिरंजीव? ब्रह्मदेवाचे. आणि माझ्या बापाचा अपमान केला त्यानं म्हणून मायबापा थोडेसे नाराज. हा सांगायचं तात्पर्य, नारद महर्षी मायबापा ध्यान लावून बसले आणि ध्यान लावून बसल्यानंतर एवढं तप वाढलं, एवढं तप. कामदेव आले आणि कामदेवानी मायबापा त्या ठिकाणी नारदांची समाधी ही भंग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नारद मायबापा त्या ठिकाणी नारदांना कामदेवानी सुंदर गंधर्वांना गायला लावलं, नृत्य करायला लागल्या अप्सरा मायबापा. गवई फार गोड गातायत. पायलिया झनकार मोरी, पायलिया झनकार मोरी, पायलिया झनकार मोरी, पायलिया झनकार मोरी, पायलिया झनकार मोरी. झनन झनन बाजे झनकार, झनन झनन बाजे झनकार, पायलिया झनकार मोरी, पायलिया झनकार, पायलिया रे ग म ग म ग म द नि नि द ब द द ब म ब म ग म रे ग रे म म ग रे ग ग रे द. पायलिया झनकार रे पायलिया
गोष्टीचा परिणाम नारदांवरती काहीच होईल. नारदांना वाटलं जरा वेगळं काहीतरी गायला पाहिजे द्रुत गतीचं. दीर्घदानी दादानी देम दानी दानी देम कामदेवाने पाहिलं की याचा काहीच परिणाम होत नाही. कामदेव रागवले, बंद करा. तिथं रागवले बरं, इथं नाही. बंद करा म्हणले, तुमच्यानं काही होत नाही. समाधी मोडत नाहीये तर समाधी अजून माईबाप. भारतीय शास्त्रीय संगीताची हीच विशेषता आहे आणि पाश्चात्य संगीताची मायबापाव ही नाकामयाबी आहे. काय? भारतीय शास्त्रीय संगीतानं समाधी प्राप्त होते आणि मायबापा पाश्चात्य संगीतानं समाधी भंग होते. पाश्चात्य संगीत तुम्हाला डोलवेल, तुम्हाला नाचायला मजबूर करेल, पण समाधी नाही प्राप्त होत मायबापा. म्हणून संगीत है शक्ति ईश्वर के, हर स्वर में बसे है राम, रागी जो रागिनी सुनाए तो रोगी को मिले आराम. हे भारतीय शास्त्रीय संगीताचे सुंदर मायबापा गायन चालू. पती बंद केलं. कामदेवाने या ठिकाणी नारदांची स्तुती गायली. पहिलं नारदांना म्हणले, बाप रे, ब्रह्मदेव चुकला नाही माझ्या तावडीतनं. साक्षात भगवान सगळ्याला माय बापा सांगायला म्हणले, पहिले नारद असे जगतामध्ये आहेत ज्यांनी मला हरवलं. नारद फुगले जरा. स्तुती माणसाला खड्ड्यात घालते बरं का, सोप्या भाषेत. बोला राधे राधे. एखादा आपली स्तुती करत असेल तर त्याचं दर्शन घ्या, लगेच तिथून पलायन करा. स्तुती ऐकत बसू नका. स्तुती करणारा मातीत घालतो. बायांना जरा म्हणू द्या, काय सुंदर साडी घातली, बाई लगेच आवडते. काय अलंकार असेल काय असेल खड्ड्यात घालतात. स्तुती कुमारी काय ही सर्वांना आवडते, लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत मायबापा सर्वांना स्तुती आवडते. दुसरं मायबापा या ठिकाणी कामदेवाने दुसरा प्रयत्न असा केला, पुष्पहार गळ्यात घातला मायबापा. एक बघा, ज्याच्या गळ्यात पुष्पहार घालतो त्याला वाकावं लागतं का जो गळ्यात घालतो त्याला?
हार घालणारा ताटच उभा राहतो ना असा सरळ मानेनं, पण ज्याच्या गळ्यात घालायचं त्याला वाकावं लागतं. मग त्या हारानं त्याला हरवलं. पहिलं मान झुकवली त्याची, मग हार गळ्यात पडला माय बापा. हे बघा. आणि तिसरी गोष्ट, स्तुती केली, हार घातला इथपर्यंत ठीक होतं, पण वाकले बरं का कामदेव दोन्ही हात जोडून. हे बघा, जो बलिविया दंडवत घालतो ना, त्याच्या दंडवताला काही उपयोग नाही. हे जे दंडवत असतं ना, काही लोक असे करतात ना, समजावं हे धोका देणार आहे. लांब ठेवायचं, त्याला जवळ येऊ द्यायचं नाही. कधी तुमच्या पायाखालचं चादर ओढून घेऊन तुम्हाला पाडेल सांगता येत नाही माय बाप्पा. सरपासून नाग फणा काढतो ना, ते फणा काढलेल्या नागाकडे विशेष लक्ष द्याल तर तुम्ही वाचाल. पण ज्या वेळेला तो फणा काढलेला नाग खाली झुकतो आणि चालायला लागतो, लोकांना वाटतं नाही आता नाही अंगावर नाही येणार, पण तो दुप्पट माय बापा ताकदीनं अंगावर यायच्या ह्याच्यात असतो, तो तयारीत असतो. फणा टाकलेल्या नागावरती विश्वास ठेवू नये. आणि जो माय बापा श्री राधे, ज्या वेळेस एखादी मांजर दबक्या पावलानं चालतंय ना, समजावं आक्रमणाच्या तयारीत आहे. कोणतं तरी उंदीर दिसलंय त्याला, दबक्या पावलानं चालणार, वाकलेलं. आणि बघा, एवढा मोठा हत्ती, बलाढ्य माय बापा, केवढी ताकद त्याच्यात, एखाद्या झाडाला तोडून टाकेल एवढी ताकद माय बापा. पण एवढाच ईदभर त्याला काय म्हणतात, अंकुश लोखंडाचा असा मानेवर ठेवून ते अंकुश असा वाकला का एवढा मोठा हत्ती खाली बसतो. म्हणून कामदेवाने खोटं मायबापावर नमस्कार, बघा ना, वाकले, नारद फसले, नारद मायबापा उठले, कामदेवाला हरवलं, कामदेवाला हरवलं. सर्वत्र मायबापा दिंडोरा पिटला आणि गेले सर्वप्रथम कोणाकडे, तर मायबापा ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणले, लेकरा लय मोठा विजय, पण बोंबलू नको. थेट मायबापा ब्रह्मदेवापासून विष्णू नारायणाकडे. भगवान विष्णू नारायण म्हणले, नारदजी, वैष्णवाच्या अंगी हा अहंकार शोभत नाही, अहंकाराचा वारा न लागो माझ्या विष्णुदा. पण काय मायबापा गेले भगवान भोलेनाथाकडे. आणि बघा, भोलेनाथा पुढे जाऊन स्वतःचं गुणगान गायला लागले. त्यावेळेला मायबापा आता म्हणले, मी खरा अधिकारी झालो. भगवान विष्णू नारायणाकडे जाऊन मागतायत, हरिसन मागो सुंदरताई, हरिसन मागो सुंदरताई, हरिसन मागो सुंदरताई, हरिसन मागो सुंदरताई. हो यही अति करताई, हो यही जात गहरवती माई. जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम. जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम, जय सिया राम. जय सिया राम, जय सिया राम, भगवंतांनी माय बाप्पा नारदांना विचारलं, काय पाहिजे तुम्हाला? म्हणले, काय नाही, मला तुमच्यासारखं बनवा. आणि काय सांगतायत, मला सुंदर करा. आणि मग माय बाप्पा त्या ठिकाणी सर्व अंग
हळदीच्या गाभ्यासारखं चमचम चमकायला लागलं आणि तोंडामध्ये बंदर करून टाकलं देवाने, माकडाचं तोंड दिलं. मायबाप नारदांना सौंदर्य का पाहिजे होतं? गुर्मीमध्ये निघालेल्या नारदांनी शीलनिधी नावाचा राजा, त्याचं मायबापा वैभव पाहिलं, त्याची सुकुमार अशी पुत्री पाहिली, तिचं स्वयंवर पाहून देवाला मागितलेलं सौंदर्य गेले. त्या मायबापा स्वयंवरामध्ये जाऊन बसले, अपमानित झाले मायबापा. शिवगणांनी अपमान केला. तेच नारद मायबापा क्रोधायमान झाले, भगवंताला श्राप दिला, शिवगणांना श्राप दिला. अति क्रोधी झालेल्या नारदांना पस्तावा झाला आणि नारदांनी मायबापा भगवान भोलेनाथासमोर येऊन हात जोडून क्षमा याचना केली. त्यावेळेला भगवान भोलेनाथ म्हणले, नारदजी, आता तुमचा क्रोध शांत करण्यासाठी तुम्हाला नमः शिवाय नाम जप करावा लागेल. नारदांनी मायबापा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय याचा मायबापा त्यांनी नामघोष केला, जप केला. हे बघा, माणसाला जर राग येत असेल ना, तर राग येणं वाईट नाही आहे, पण प्रत्येक गोष्टीचा राग येणं हे वाईट आहे. त्यासाठी ज्याला राग येतोय त्यानं आहे ना 5 वेळा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय असं 5 वेळा म्हणायचं. आणि थोडंसं मायबापा शिवपिंडीवर ते थोडंसं अर्पण होणारं जल जे आहे ते थोडंसं घेऊन आचमन करायचं. क्रोध मायबापा माणसाचा शांत होतो बरं का, लक्षात घ्या. आता आपण या ठिकाणी थांबूया. उद्या आपल्याला फार गोड कथा श्रवण करायची आहे. समय जसा प्राप्त होईल त्याप्रमाणे आपण बघूया.